या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर, पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदा शाह मदार चौक सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑपरेशन समन्वय अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत चिंचोळी MIDC तालुका मोहोळ येथे सुरू असलेला बनावट देशी मद्य निर्मितीचा कारखाना आणि 3 गोडाऊन उद्ध्वस्त केले। या धडक कारवाईत 2,45,285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक भाग्यश्री जाधव, उप अधीक्षक सौरभ अदाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। कारवाई दरम्यान 413 बॉक्स बनावट टँगो पंच देशी मद्य, 20 बॉक्स भिंगरी देशी दारू, 13,800 लिटर स्पिरिट, 1200 लिटर तयार ब्लेंड, लाखो बनावट लेबले व बुचे, बॉटलिंग मशीन, आरो प्लांट, जनरेटर, इलेक्ट्रिक मोटारी तसेच मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले। याशिवाय 4 चारचाकी आणि 3 दुचाकी अशी एकूण 7 वाहनेही ताब्यात घेण्यात आली। या बनावट मद्य निर्मितीमुळे शासनाचा सुमारे 70,40,000 रुपयांचा महसूल बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। कारखान्यासाठी MIDCतील भाडे तत्वावरील गोडाऊनचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे जागा मालकालाही सह आरोपी करण्यात आली आहे। तपासात हे बनावट मद्य सोलापूरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुरवले जात असल्याचे उघड झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे। दिनांक 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर आणि सोलापूरच्या संपूर्ण टीमनेच MIDC चिंचोळी, सोलापूर जिल्ह्यातील MIDC चिंचोळी या ठिकाणी एक बनावट देशी मद्य निर्मितीचा कारखाना उघडकीस आणलेला आहे। तिथे छापा टाकलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने। त्याबद्दल पहिल्यांदा मी आमच्या विभागाच्या SP मॅडम यांचं देखील अभिनंदन करतो, संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो। या छाप्यामध्ये बनावट देशी मद्य निर्मिती चालू असताना तिथे मोठ्या प्रमाणात देशी दारू निर्मिती करण्यासाठी जे वापरलं जाणारं अल्कोहोल किंवा स्पिरिट आहे हे मोठ्या प्रमाणात आढळलेलं आहे। तसेच आधुनिक यंत्रसामुग्रीने बनावट देशी दारू निर्मिती तिथे तयार होत असताना देखील आम्हाला सापडलेलं आहे। बनावट लेबल्स असतील, बनावट मद्यार्क आहे, तर हे कुठून आणलेलं आहे, याचा सोर्स काय आहे, याच्यासाठी तपास चालू आहे। आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे वेगवेगळे आरोपी आहेत, जसे की स्पिरिट कुठून आणलं, त्याच्यानंतर हे लेबल्स, बनावट लेबल्स कुठे बनवले, बुच बनावट कुठे बनवली, त्या बाटल्या कुठून आणल्या, या संपूर्ण मशिनरी कुठून आणली, याचा देखील पुढे तपासात आम्ही आढावा घेणार आहोत। आता याच्यामध्ये दारूबंदी गुन्ह्याचाच केवळ आम्ही दारूबंदी गुन्ह्याची कलम देखील दाखल केली। त्यासोबतच ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।